तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे. तर मित्रांनो आज आपण आलो आहे ते लालबाग गणेश गल्ली या ठिकाणी प्रभाकुटी बिल्डिंगच्या इकडे आलेलो आहे. कारण का इकडे मित्रांनो बाप्पाचे फोल्डिंगचे मकरच भेटतात आपल्याला. इकडे पुट्ट्याच्यापासून बनवलेले मकर आहेत ते आणि पर्यावरणपूरक असे बाप्पाचे मकर आहेत आणि तुम्ही सहजपणे कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि खूप सुंदर मकर असतात इकडे. दरवर्षी येतो आपण इथे. तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी ना प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो प्लीज एक लाईक करा आणि ही व्हिडिओ आहे ना मित्र पूर्ण बघा. कारण का खूप सुंदर बाप्पांचे मकर आहेत. अगदी लहान मुलापासून ते बाप्पांचे मकर ते मोठ्या मूर्त्यांपासून ते बाप्पांचे मकर आहेत आणि 100-200 रुपयापासून सुरुवात आहे इकडे. तसे तुम्ही मकर घेणार तशी ते मकराची प्राईस वाढत जाणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही 2 या 3 वर्ष तुम्ही मकर असे वापरू शकतात. एवढे सुंदर मकर आहेत. तुम्ही फोल्डिंग करून तुम्ही घरात ठेवू शकता बाप्पा गेल्यावरती. तर तुम्हाला सर्वप्रथम तर इकडची लोकेशन दाखवतो तुम्ही इकडे कसं यायचं आहे आणि बिल्डिंग दाखवतो आणि पूर्ण तुम्हाला ही माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे मकरच्याबद्दल मित्रांनो. सहज ॲड्रेस आहे जसे आपला मुंबईचा राजा बसतो गणेश गल्लीमध्ये त्याच्या ऑपोजिट गल्लीमध्येच मकरचं शॉप आहे. कुटेकर बिल्डिंग आहे. तर तुम्हाला जास्त नाही काही त्रास आहे. तुम्हाला डायरेक्ट लोकेशनच दाखवतो मी सर्वात. ही आपली मित्रांनो ना गणेश गल्लीची इथून आलं आहे. हा लालबागचा ब्रिज आहे. तिथून आतमध्ये आलो आणि आपला गुरु शॉप आहे. गुरुकृपा शॉप आहे मित्रांनो. सॉरी चुकून बोललो. गुरुकृपा शॉप आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या इथे त्यांचा शॉप बघितलेला व्हिडिओ बनवलेला आणि इथेच बाजूला त्यांना मुंबईचा राजा देखील बसतो. आणि इकडेच ही बघा तुम्हाला समोर दिसेल प्रभाकुटी बिल्डिंग आहे. तर बिल्डिंगच्या तळमजल्याला त्यांचा शॉप असतो. उत्सवी शॉप आहे. शॉपचं नाव आहे उत्सवी. हे बघा तुम्हाला वरती दिसत असेल प्रभाकुटी उत्सव या शॉप आहे यांचा आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिसत असेल. तर हा बघा शॉपचं एंट्रन्स गेट आहे. निसर्गाने जे आपल्याला दिलं आहे तेच आपण निसर्गाला परत करूया. तर हे बघा मस्त खूप छान असं वाक्य दिलं आहे. त्यांचा ईमेल आय डीसुद्धा आहे. त्यांचा शॉप ॲड्रेससुद्धा आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर आपण जाऊ आतमध्ये एंटर करू आणि इकडे आपण पाहू शकतो ना खूप सुंदर मकर लावण्यात आलेलं आहे डिस्प्लेला. तर मित्रांनो आपण शॉपच्या आतमध्ये आलेलो आहे. तुम्हाला सर्वप्रथम आहे ना इकडचे मकर दाखवतो मी. जे काही डिस्प्लेला लावलेले मकर आहेत तुम्हाला ते सर्व पहिलं दाखवतो आणि नंतर जे शॉपचे ओनर आहेत आपण त्यांच्याकडून शॉपच्याबद्दलची माहिती घेऊ, मकरांच्याबद्दलची माहिती घेऊ आणि ते अगदी 5-10 मिनिटात येतीलच. तर उसर आपण आहे ना मित्रांनो इकडचे जे मकर आहेत सुंदर ते आपण पहिले कव्हर करून ते तुम्ही बघा.
तर मित्रांनो आपण खूप सुंदर सुंदर असं बाप्पांचे आहे ना मकर बघितले, ते फोल्डिंगचे आहेत. ते पूर्ण मित्रांनो हे मकर आहेत ना ते पर्यावरणपूरक मकर आहेत. तुम्ही गेले 3 ते 4 वर्ष तुम्ही घरात यूज करू शकता बाप्पांचे मकर आणि खूप छान छान आहेत. आपण बघितलं त्या मित्रांना अर्ध्या फुटापासून ते मोठे मोठे 9 ते 10 फुटावरच्या बाप्पापर्यंत हे मकर आहेत. तर आपण आता जस्ट डिस्प्ले बघितला आहे. आता आपण जे शॉपचे ओनर आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या शॉपच्या आणि मकरांच्या बद्दलची माहिती पूर्ण घेऊ मित्रांनो. चला तर मित्रांनो आपल्या बरोबर आहेत ना शॉपचे ओनर आहेत. मॅडम तुमचं नाव? माझं नाव जिजाबाई आहे. अरे वा. तर मित्रांनो नानी या नावाने ओळखतात सगळे. हा नानी या नावाने त्यांना ओळखलं जातो आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात सुद्धा छत्रपतींच्या नावानेच होते आणि छत्रपतींच्या जे जिजाऊ मासाहेब आहेत आपले त्यांच्याच नावाने आज सुरुवात होते व्हिडिओची. तर तुमचं सर्वात पहिलं तर ना मॅडम तर माच बोलेल कारण का जिजाऊ एक नाव आहे कारण का आपण शिवभक्त आहे. तर मॅडम तुमचं मनापासून आभार की आम्हाला तुम्ही आपल्या शॉपमध्ये व्हिडिओ काढायची तुम्ही परवानगी दिली. तर मॅडम तुम्ही आपल्या शॉपच्या बद्दल काय माहिती सांगाल आणि मकरांच्या बद्दल? ह्या ज्या आमच्या कलाकृती लावलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देते. ही सिद्धिविनायकची प्रतिकृती आहे. तर याच्यामध्ये अगदी 2.5 ते 3 फुटाची मूर्ती सहज बसते आणि सिद्धिविनायकच्या मकरचं काम पण आमच्या इथूनच झालेलं आहे साहेबांच्या हस्ते. तर याच्यामध्ये 3 ते 4 डिझाईन आहे. म्हणजे अगदी 1 फुटाच्या मूर्तीपासून तर सार्वजनिक मंडळांच्या 12 फुटाच्या मूर्तीसाठी पण पॅटर्न आहे. आणि अगदी कोणताही मकर घडी घालून ठेवता येतो आणि अगदी अर्धा 1 तासामध्ये असेंबल करता येतो तुम्हाला. म्हणजे आपल्याला पण व्हिडिओ पण आहे तसे असेंबलीचे सगळ्याचे. म्हणजे आपण 1, 2, 1, 3 वर्ष आपण कोणताही मकर यूज करू शकतो. हो अगदी तुम्ही जेवढं सांभाळाल आपण रजिस्टर सांभाळून ठेवतो तशाच प्रकारे हे पण सांभाळलं तर तुम्ही अगदी कंटाळा येईपर्यंत. पण एकदा घरामध्ये नवीन हवं असतं लोक प्रत्येक वेळेस येऊन नवीन मागणी असते म्हणजे. आणि काही लोक सर्कल पण करतात मित्राला नवीन घ्यायला लावतात त्याला दुसरा देतात असं करून त्यांचे पण ग्रुप बनवतात आणि येऊन आम्हाला सांगतात पण की मी यावर्षी नवीन देणार आहे मी गेल्या वर्षाचा मित्राला दिला. अच्छा. तर ते युज होतं तसं. हा मकर खूप छान वाटतोय. तर या मकराच्या बद्दल थोडी माहिती द्या. हा मकर याचं नाव आम्ही फ्लोरासन दिलेलं आहे कारण याच्यात रंगसंगती सगळी फुलांची थीम दाखवली. अच्छा. आणि लोकांना ओपन लागतं त्यामुळे अगदी याच्यात 3.25 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. सोसायटीवाली मुलं वगैरे बिल्डिंग मध्ये ते घेऊन जातात आवर्जून. आणि कोकण पट्ट्यामध्ये पण मोठ्या मूर्ती असतात. हा एक पॅटर्न चांगल्या प्रकारे चालतो आणि प्रत्येकाच्या किंमती अगदी रिझनेबल आहेत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ना ह्या ज्या मकराची किंमत आहे 3,800 रुपये पर्यंत आहे. 2 वर्ष तुम्ही वापरला तर 0 प्राइस राहते त्याची सांभाळून ठेवल्यावर. आणि हे आपल्या छत्रपतींचा जो किल्ला दाखवलाय ह्याच्याबद्दल किल्ल्याची रचना आहे. म्हणजे आजकालच्या मुलांना थोडं मोबाईलचं वेळ आहे तर त्यांना जो महाराजांचा खजिना आहे एक कल्पना एक ओढी निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये. हा जगदेश्वर मंदिर आहे पुणेरीवरचं. हे बघा ढाल तलवार सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आम्ही. हा प्रतापगड आहे इकडे दाखवलेला आहे. इकडे सिंधुदुर्ग आहे. तर 3 किल्ल्यांची आम्ही त्यांना संकल्पना दाखवलेली आहे. याच्यामध्ये 3-4 पॅटर्न करू शकतो आपण. आणि आपल्या कदाचित सिद्धिविनायकासारखं हा छोटी साईज आहे त्याच्यात सिद्धिविनायकामधली. हा पण तसाच आहे. आणि अगदी मकर 600 ते 700 रुपयाच्या आतमध्ये आहे. 250 रुपयाचा चहा छोटा प्रत्येकाच्या 1 ते अर्धा फुटाची मूर्ती याच्यात सहज राहू शकते. हे अगदी म्हणजे 500च्या आतमध्येच रेंज आहे. हे सगळे 500, 500, 550च्या रेंज मध्ये आहे. हा ओपन मध्ये जे ओपन मध्ये सुवर्ण छत्री लावली की अगदी ते ओपन त्याची अजून शोभा वाटते. आणि आपल्या आता आम्ही ना सुरुवात केली ते मोठे मकर सुद्धा आहेत गणपती सार्वजनिक मंडळाचे पण आहेत. मंडळांचे हा जसा आपण छोटा बघितला सेट वगैरे हा एक म्हणजे 3.5-3 फुटाच्या बाप्पाला होणार साहजिक. 4 फुटाची मूर्ती याच्यात बसू शकते. 4 फुटाची आरामात ना. आता ज्यांचे मोठे हॉल वगैरे आहेत घरामध्ये तर ह्या रचना घेऊन जातात अगदी आणि आनंदाने सांगतात. मी म्हणजे आमच्यापेक्षाही चांगले लावतात ती लोक असेंबली. अच्छा असं हे पण तो आपण बघितलं त्याच्यात तो मोठा बघितला त्याच्यातला छोटा आहे. गोवर गणपतीसाठी ही रचना चांगली चालते. इथे गोवर बसतात दोन्ही बाजूला तो बाप्पाची स्थापना होते. ते खूप छान दिसेल असं. आणि हा मंडळांसाठी आहे. हा मोठ्या मंडळांसाठी आम्ही आता हा याच्या जवळजवळ 10 फुटाची मूर्ती आरामशीर बसू शकते. त्याला उंचाई करू शकतो आपण मोठी मूर्ती अशी. अच्छा. कारण हे टेबलांवरती वाढवलं मकर उंच जातो आणि इथे बाप्पाची स्थापना होते मध्ये. तर हा भव्य एक ऍडजस्टेबल सेट आहे
हा अगदी 30 ते 35 हजारामध्ये मंडळाला मिळू 30-35 हजारामध्ये. कारण हा जर तुम्ही प्लॅस्टर करायचं म्हटलं 2 ते 2.5 लाख रुपये खर्च हा, आहे. ते आणि याचा ट्रान्सफर खर्च 0 आहे. Zero. सगळं काही घडे होतं, घडी होतं, दोघांनी उचलून नेऊ शकतात. नेऊ शकतो सहज. हो. हा त्याच्यातच रचना आहे, पण याला कमी बजेटमध्ये जातं कारण याला मागे मंदिर नाही. अच्छा, तर याला अगदी मंदिर. हा 15-16 हजारामध्ये हा सेट बसतो मंडळासाठी. हा, ही राम मंदिराची रचना आहे. हे राम मंदिराची. हो, कारण बाप्पा इथे पुढे बसणार आणि पुढे. मंदिर बघा ते खोल असतं पाठीमागे. हा, तर खोल इथे एवढी जागा नाही दाखवण्यासाठी आम्हाला, तर त्याची म्हणजे थोडी तुम्ही हा रचना दाखवली. आणि खूप सुंदर वाटते ना हे मोठ्या मूर्तीसाठी खूप छान आहे महाराजांचं. पण मंडळासाठीच आहे. अगदी याच्यामध्ये 9 ते 10 फुटाची मूर्ती, 9 ते 10 फुटाची मूर्ती. आणि हे पण महाराजांची जे आहे आपल्याकडे संस्कृती सगळं दाखवण्याचं संस्कृती. मित्रांनो खूप छान असं उदाहरण आहे ना, वरती तोफा वगैरे तोफ वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि आजकालची मुलं आपल्या मोबाईलमध्ये बिझी आहेत, पण एक त्यांना नवीन इकडून आपला महाराजांच्या नवीन पद्धतीने बाप्पांच्या रूपाने आपण इतिहास त्यांना दाखवू शकतो. आणि संदेश पण दिलेला आहे आम्ही डेकोरेशन सगळं इको फ्रेंडली आहे. खूप छान असा बाप्पांचा संदेश दिलेला आहे. हा जे आपण पहिला बघितलं सुरुवातीला मल सेट सारख्या मल सेट साठी. अच्छा, आपण असेंबल करता येतात, छोट्या मोठ्या रचना दाखवलेल्या. आणि हे जंगल सीनचा पॅटर्न आहे. हा, ते जंगल सीन आहे. याच्यामध्ये 3 साईज आहे. हा, ही मोठी साईज आहे, अच्छा. मिडियम आहे आणि एक छोटी पुढे आहे समोर. हा, ती पण. आणि जंगल सीनचं काय हे म्हणजे कृष्ण जन्माला पण वापरता येतो, कृष्ण जन्माला पण वापरता येतो, हा. देवीला पण वापरतात, हा, आणि क्रिसमसला पण वापरतात. अच्छा, ते खूप छान वाटतं. हा, तर याच्यामध्ये अगदी 3-4 सण लोकांचे एकच आपण होऊ शकतो. आणि हा झुला पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये 2 साईज आहे. अच्छा, हा झुलणार नाही पण डेकोरेटिव्ह आहे. डेकोरेटिव्ह कमी खर्चामध्ये तो डिझाईन मिळून जातं. हा, हे नवरंग मध्ये आमच्या 3 डिझाईन आहे. नवरंग अगदी मध्ये. हा 1500-1600 पर्यंत हे रचना आहे. आणि याच्यामध्ये 2 ते 2.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि हा गणेश महल म्हणून केलेला आहे, म्हणजे बाप्पाचा दरबार. सगळं पडते, खूप छान वाटते, सुंदर वाटते, बारीक काम केलेलं आहे याच्यामध्ये. हा, आणि अगदी 1 पीस आहे. आता 10 मिनिटातच 10 मिनिटात आपण असं करू शकतो. हो. आणि जसं मी बोलली लहान साईज आहे जंगल थीमची. हा, ही 3री साईज आहे त्याच्यामध्ये. 2 बघितल्या त्याच्या आपण पुरणपूरक असं तुम्ही संदेश 1 पीसच आहे, एकदम इतकीच घडी होते. 2 मिनिटात आपण. हा, आता 5 मिनिटातच लावत होतो. हा, त्याच्यात त्या नवरंगचे. आणि हे मयूरासन आहे. मयूरासन. हा, आसन म्हणून इथे बाप्पा बसतो. अच्छा, 1 फुटावर बाप्पाला 1 फुटाच्या मूर्तीसाठी 1 फुटाच्या. आणि हा 1 पीस आहे. अगदी फक्त लोड बनवायचे, लोड उभं करायचं, उभा करायचा. आणि सगळे असेंबली युट्यूबला आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे काही पटकन लोक जसं लहान मुलं गेम जोडतात तशाच प्रकारे याची रचना आहे. आणि हस्तकला एक होते मुलांच्या हातून. अच्छा, हा ते एक छान एक बघितला असा इंटरेस्टला तुमचा. तर ते लहान मुलांच्यासाठी ठेवलेलं आपण, लहान लहान मुलांसाठी. हो, प्रत्येक मुलांसाठी ते. हा, कारण त्यांना पण आता शाळेमध्ये पण हस्तकला करत नाहीत मुलं. हा, नाही करत पहिल्यासारखं नाही. मेन म्हणजे काय होतं, मोठ्या गणपतीसाठी आपण डेकोरेशन घेऊन जातो, हा, तेव्हा आपल्याला मुलांची लुडबुड नको असते. हा, त्यांना सांगतो आपण दूर बसा, हा, तर ते काय बसायला मागत नाही. मग पालक काय करतात, छोटं पण मखर घेतात त्यांच्यासाठी. ते आपली ते बनवतात छोटं मखर आवडीने. हा, ते. आणि त्यांचा वाढदिवसाचा वगैरे बाप्पा आहे तो त्याच्या स्थापन करतात. मग ते माझं आहे असं वाटतं त्यांना. हा, ते एक मस्त वाटतं. जे मी डेकोरेशन बनवलं छोटं, ते माझ्या त्यांची पण गणपतीसाठी हाऊस पूर्ण होते. त्याची पूर्ण होते. म्हणजे निवांत राहतात पालक वर्ग आणि मुलं. त्यांचं एक मस्त त्याच्या मागची संकल्पना होती. तर मी काय बोलतो ताई मला की मॅडम आपण होम डिलिव्हरी करू शकतो का इथून? करतो. कुरिअरने अगदी जगभर आमच्या मखर जात आहेत. हा, त्यामुळे तुम्ही अगदी नेटवरती हे करा, ऑर्डर टाका, पेमेंट सगळं आता आहे सुविधा. तर जे आपले आता जे प्रेक्षक बघतात आपल्याला, त्यांनी आपलं जर स्क्रीनशॉट काढून जर तुम्हाला व्हॉट्सअप केला त्यांना मनपासून पसंतीचा मकर, तर तुम्ही ते देऊ शकता. देऊ शकतो आम्ही. आणि घरपोच होतात. घरपोच कुरिअरचा काही चार्ज लागतो एक्स्ट्रा त्यांना करावा लागतो. आणि म्हणजे कोणाला त्यांच्या पद्धतीने बाप्पाचं मकरचं डिझाईन करून हवं असेल तर ते सुद्धा भेटून जाणार का? नाही, ते नाही शक्य. आमच्या ज्या लावलेल्या डिझाईन आहेत त्याच्यातूनच त्यांना चॉईस करावं लागतं. कस्टमाइज नाही होत. कस्टमाइज नाही.
आणि आता तुम्ही बघितलं ते आपण मकराचे पण लिहून ठेवलेलं आहे की जे बाप्पाच्या मकराच्या लाईटी लावलेल्या आहेत त्याची प्राइस वेगळी असते. त्याची वेगळी, कारण लोकांनी पहिले नेलेले मकर आमच्या त्यांच्या घरामध्ये लाईटी आहेत, डबल कशाला आम्ही त्यांना लावून देऊ. तेसाठी म्हणून आपण ते प्राइस त्याची वेगळी ठेवलेली आहे. ज्याला शक्य आहे खर्च करणं प्रत्येक खूपच प्रमाणात जास्त नाही करत. आणि याला याची पण तोरणच आता दिवाळीच्या वेळी जे आपण तोरण लावतो सहज लावू शकतो, ते पण लावू शकतो. आणि दुसरा एक प्रश्न राहिला की नवरात्रीमध्ये सुद्धा मकर भेटून जाणार का? नवरात्रीपर्यंत आम्ही डिस्प्ले ठेवतो मकरांचा. ठेवता तसं आमचे वर्षभर जातात मकर, डिस्प्ले लावत नाही आम्ही, पण जे बाहेरून लोक येतात ती त्यांच्या बरोबर घेऊन जातात हे मकर. अच्छा. त्यामुळे बाहेर पण कसं आहे, आता माझ्या घरात सुद्धा नवरात्री असते, देवीची मूर्ती बसते, 2-2.5 फुटाची देवीची मूर्ती असते आपल्या माऊलीची. तर त्याकरिता माझं तर डेकोरेशन कधी पूर्ण होतच नाही, देवी जाय पण त्याने होत नाही. पण ह्या वर्षी तर मी सुद्धा विचार करतो की इथूनच मकर घेऊन जा, कारण गेल्या वर्षी मी माझ्या आईला ते घेऊन आलेलो, पण तेवढंच काय झालं, आम्ही घेणार होतो पण एक माझ्या मित्राचा गणपती बसतो या घरी, तो बोला एक काम कर माझाच मकर तू इकडून घेऊन जा. पण या वर्षी माझी आई तर नक्कीच बोलले की इथून आपण घेऊन जाऊ, की 2-3 वर्ष तू दरवर्षी योग नव्हता पण यावर्षी नक्की. कारण का आई बोलते तुझा मित्राचा पण डेकोरेशन पूर्ण होत नाही लावून की तुझा कधी झालं पूर्ण, म्हणून. तर तुम्ही आम्हाला खूप छान अशी माहिती दिली आणि तुम्ही एक म्हणजे कॉन्टॅक्ट करून हॉलमध्ये बसू शकतो. हा सिद्धिविनायकाची उंची कमी केली ह्याची, तर त्यामुळे अगदी 3-3.5-4 फुटाच्या मूर्ती, 3.5-4 फुटाच्या एवढ्या मूर्ती लहान आणि डेकोरेशन मोठं असेल तर भव्यपणा येतो आणि अगदी ते गोड दिसतं. कारण कटोकट तुम्ही मूर्ती आणि डेकोरेशन घेतलं तर त्याला तेवढा ब्युटी नाही. अच्छा. तर मॅडम मी आपल्याला खूप अशी छान प्रकारे माहिती दिली, तर सगळं तुमचं मनापासून आभार आहे. तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी आले तुम्ही खाली. तर जास्त काही नाही, तर असं तुमची प्रगती होत राहू दिवसेंदिवस आणि असे छान तुमच्या हातून बाप्पांचे नवीन मकर घडत राहो हीच ईश्वराची प्रार्थना आहे, बाप्पाच्या प्रार्थना. नवीन देण्याचा आमचा प्रयत्न चालूच असतो, पण याच्यामध्ये काय खूप मोठं इंजिनिअरिंग तसं बघा, कोणताही पेपर सरळ केला तर उभा राहत नाही, पडतो लगेच. पण याच्यामध्ये बघा आता हे माझं प्रदर्शन चालू महिनाभरापासून आहे आणि अगदी नवरात्रीपर्यंत राहणार आहे, तरी म्हणजे ठणठणीत आहे बघा, चांगला आहे. ते तर भक्कम मी पण बघितलं. आणि याच्यामध्ये जवळजवळ 25 लोकांची टीम काम करते, एक अर्ध्याचं काम नाही. आर्किटेक्ट, इंजिनियर, असेंबली याचे प्रत्येकाचं मॉडेल अगदी 5-6 वेळा तयार होतं, तेव्हा एक मकर तयार होतं. त्याच्यामध्ये 6 ते 7 महिने वेळ द्यावा लागतो. ते तर आहे. खूप छान अशी तुम्ही आम्हाला माहिती सांगितलं, खरंच तुमचं मनापासून पुन्हा एकदा आभार आहे. तर मित्रांनो, आपण नानींकडून आहे ना खूप छान अशी माहिती घेतली आणि नानींचा स्वभाव आहे ना मित्रांनो खूप छान आहे, खूप प्रेमाने बोलतात ते आपल्याशी आणि खूप भारी वाटलं इकडे त्यांच्याकडून माहिती घेतली शॉपच्या बद्दल पूर्ण त्यांनी आपल्याला माहिती दिली. तर अनेक गोष्ट सांगतो, नानीने एक छोटं मकर आपल्याला भेट दिलं आहे, आपण फोटो टाकलेलाच आहे, असं पोस्ट केलेलं आहे आपण यूट्यूबला आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा लावलेलं आहे. तर नानींचे नकल मनापासून आभार आहे. तर खूप छान वाटतं, एक छोटं मकर आहे आपल्या बापूसाठी. आणि माझ्या देखील आहे ना चाळीतली लहान मुलं आहेत, तुम्हाला जसं गेल्या वर्षी दाखवलेला, ते गणपती बसवतात, त्यांच्यासाठी सुद्धा ना छोटासा मकर तुम्ही घेऊन चालणारच आहे, त्यांना घेऊन येणार स्वतः इथे मी तुमचा मकर चॉईस करायला. तर आपण आता ना मित्रांनो तो विषय आता आपण छान अशी त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. तर आता तुम्हाला ना त्याची प्राईस दाखवतो पुन्हा एकदा मकरांची, तसं तुम्हाला माहिती पडेल. आणि प्राईस पण आहे ना मित्रांनो खूप रिजनेबल आहे, मोठ्या मूर्तींचे पण आणि छोट्या मूर्तींचे पण. तर एकदा तुम्हाला दाखवतो मी पुन्हा. तर मित्रांनो, आपण हा जो आता मकर बघतोय त्याची बघा 5,900 रुपये प्राईस आहे इकडे दिलेली आहे. हा तुम्ही इकडे ना 2.5 फुटाचा बाप्पा तुम्ही इकडे बसू शकता या मकरमध्ये. आणि त्याच्या बाजूला काय ना आणखीन एक आहे, म्हणजे इकडे सुद्धा ना 2.5 ते 3 फुटाचा, इकडे 3 फुटाचा बाप्पाची मूर्ती सहज बसू शकते. आणि इकडे सुद्धा एक मकर आहे, तो 1-2 फुटाच्या बाप्पाच्या मूर्तीसाठी ना सर्वात भारी मकर राहणार आहे. त्याची मित्रांनो प्राईस आहे ना म्हणजे जवळजवळ 3,000च्या जवळ आहे, 2,990 रुपये आहे. आणि दिसताना मित्रांनो खूप भारी वाटते, पण रिजनेबल प्राईस आहे, असं काही जास्त पण महाग नाही. बघा एक छान मूर्तीच आहे, हे 3 फुटाच्या बाप्पाच्या मूर्तीचा मकर असेल. आणि ह्याची देखील बघा मित्रांनो प्राईस आहे ना ते 5,000च्या जवळजवळ 4,950 रुपयाला मित्रांनो फक्त. आणि हा जो मकर आहे छोटा, हा 1 फुटाची बाप्पाची मूर्ती किंवा अर्ध्या फुटाची बाप्पाची मूर्ती आज सहज सामावू शकते. आणि ह्याची प्राईस आहे ना मित्रांनो 200 रुपये. हा आताच त्यांनी हा जस्ट एक लावलेला आहे मकर आहे. आणि इकडे देखील आहे ना मित्रांनो, हा समोर जो मकर बघतो आपण त्याची प्राईस आहे ना 2,900 रुपये, म्हणजे 3,000च्या जवळजवळ. हा देखील एक
खूप आहे ना रामाचा अवतार म्हणजे राम मंदिराचा मकर आहे. हा देखील खूप छान आहे. हे रामाची जर तुम्ही मूर्ती यावर्षी बुक करू असेल 1 फुटापर्यंत ना प्रभू श्रीरामांची, त्या मूर्तीसाठी हा बेस्ट मकर राहणार आहे. आणि इकडे देखील आपण बघितला राजमहलासारखा आहे. हे देखील खूप छान. हा 1,500चा मकर येणार. 1 फुटाची सहज म्हणजे 1 ते 1.5 फुटाची बाप्पाची मूर्ती यात सामावू शकते. जसं आपण बघितलं सुरुवातीला जी मकर आहे का सेम आहे, त्याची पण प्राईस आपण बघितले. आणि इकडे देखील मित्रांनो खूप छान असा मकर आहे. आणि हे जे जंगल आहे ते आपण जंगलाचे प्राईस बघू ना. सहज इथे एक आहे मोठ्या साईजमध्ये आहे ॲक्च्युली ना. इकडे हां हे जे मोठे साईजमध्ये आहे ना ते 4,500 म्हणजे 4,700 रुपयेपर्यंत ना हा भेटू शकतो मोठा मकर जंगलाची थीमचा. आणि हा देखील बघा त्याच्यापेक्षा थोडा छोटी साईज आहे म्हणजे याची 3,000 3,500पर्यंत ना प्राईस असू शकते. आणि जो पाळणा आहे हा झुलवा, तो पाळणा हलत नाही, फक्त असं राहू शकतो. हे जी 3,900 रुपये प्राईस आहे. आणि हा जो आहे हा मोठा आहे आणि ह्याच्यात तुम्ही सहज आहे ना 3-3.5 फुटाची बाप्पाची मूर्ती राहू शकते. ह्याचा 5,900 रुपये हा पाळण्याची प्राईस आहे. आणि इकडे जो आपण बघितलेला हा बघा हा एक खूप छान असा ना जो आपण सुरुवातीला बघितला छोटा मकर, त्याची ही जी प्राईस आहे ना 3,500पर्यंत ही प्राईस आहे. आणि इकडे काय ना हा एक फुटाची मूर्ती सहज तुम्ही ठेवू शकता, त्याची 1,500 रुपये प्राईस आहे इकडे. आणि आपण एक हा बघा हा एक देखील ना खूप सुंदर आहे. ह्याची 1,680 रुपये प्राईस आहे. आणि आणखीन आपण पुढे जाऊ ना इथे मोठे मोठे जे बाप्पांचे मकर तुम्ही बघितले हा बघा एक सहज आहे ना 3.5 फुटाच्या बाप्पा 4 फुटाचे बाप्पा राहू शकतात सहज. ह्याची ना 5,830 रुपये प्राईस आहे मित्रांनो. आणि सहज आहे ना तुम्हाला इथे छोटे छोटे मूषक तुम्हाला इथे बघायला भेटत असतील. ते 10 रुपयापासून त्यांची सुरुवात आहे. तुम्ही हे देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता बाप्पाच्या बाजूला राहायला. हे बघा 30 रुपये जोडी आहे, 20 रुपये, 30 रुपये आहे. हे बघा प्रत्येक प्राईस आहे. आणि पाठून सहज तुम्ही असं जर फक्त फ्रेम वगैरे पाहिजे असेल त्याची देखील साईज बघा प्राईस आहे, खूप छान आहे. आणि जे मोठे मूषक आहेत बाप्पाचे त्याचे ही 80 रुपये जोडी आहे. म्हणजे सर्व प्रकाराचे तुम्हाला इथे काही टेन्शन नाही तुम्हाला बाहेर जायला. हे बघा पूर्ण अष्टविनायकांचा देखील सेट आहे, पूर्ण अष्टविनायकांचा सेट आहे आतमध्ये. तुम्ही इथे देखील डेकोरेशन करू शकता. आणि इथे बघा इथे जे मूषक आहेत ना जे तबला वादन करताना ढोल वादन करताना सगळ्या प्रकाराचे आहे. आणि 80 रुपये जोडी आहे बघा. आणि इकडे ना मित्रांनो तुम्ही जर इकडचा एखादा मकर घेतला, तुम्हाला असेंबल करायचा असेल, लावता असेल, तुम्हाला माहिती नसेल, तर इकडे जो तुम्ही ते मकर घेतला आहे ना त्याच्या सगळ्यांचे जे फोटो आहेत त्यांचे नाव आहे जे तुम्ही बघा. सिद्धिविनायक आहे, जयपुरी 3 मजळी म्हणजे मकराचं हे आहे, सूर्य मकर आहे. हे म्हणजे प्रत्येक मकराचं नाव आहे ना जो तुम्ही जो घेतला आहे त्या मकरात इकडे ना स्कॅनर आहे, QR कोड आहे. तुम्ही आज QR कोड तुम्ही स्कॅन करून आहे ना मित्रांनो मकर तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे घरी जाऊन तुम्ही सहजरित्या तुम्ही करू शकता. आणि यांचे ना यूट्यूब चॅनलची लिंक देखील इकडे दिलेली आहे. यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम आहे, गुगलवर आहे, फेसबुकवर आहे. तुम्ही उत्सवी म्हणून सगळे तुम्ही इकडे स्कॅनर तुम्ही करू शकता. त्यांचं चॅनल सबस्क्राईब देखील करू शकता. आणि प्रत्येक मकराचं बघा इकडे प्रत्येक मकराचं आहे तुमच्या आवडीचा तुम्ही मकर घेतला आहे, तुम्ही असेंबल कसं करायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळी काही माहिती भेटेल. प्रत्येक मकराचं वेगवेगळं स्कॅनर लावलेलं आहे इकडे. तर भारी वाटतं इकडे, खूप छान आहे. तर मित्रांनो आतापुरते या व्हिडिओमध्ये एवढंच होता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शॉपचा ॲड्रेस दिलेला आहे, फोन कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे. सर्व काही गोष्टी तुम्हाला इकडे तुम्हाला भेटतील. तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही. आणि एवढी छान छान मकर आपल्या लालबाग गणेश गल्लीमध्ये आहेत. तर मित्रांनो लवकर या शॉपला व्हिजिट द्या. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज एकदा चॅनलला व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला इकडचे मकर तुम्हाला कसे वाटले. आणि खरं सांगतो जसं मी इकडे सुरुवातीला एंटर केलं ना एवढे मकर एवढे भारी भारी बघून थोडासा बोललं खूप कॉस्टली आहे, पण बघतोय तर पूर्ण रिजनेबल प्राईसमध्ये होते. खूप कमी भावात मकर तुम्हाला सहज असे मकर कुठे भेटणार नाही दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो. तर जास्त वेळ नका घालू. ॲड्रेस मेन्शन आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, लगेच फोन करा आणि तुम्ही लगेच इकडे या मित्रांनो. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी एका नवीन जागेवरती. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.